नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बोलत राहतो म्हणून काही गोष्टी होतात. तरी काल आपण व्हिडिओ केला होता आणि सांगितलं होतं की MPSCचा औषध निरीक्षक परीक्षेसाठी घेतलेला जो पेपर फुटला हे MPSCने जाहीर केलं. मात्र त्याच्यामध्ये दोषी कोण आहे, त्यांच्यावर काही कारवाई करायची याच्याविषयी काहीही MPSC काल बोललं नव्हतं. आपण व्हिडिओ केला काल. रोहित पवार यांनी पुण्यामध्ये MPSCच्या विद्यार्थ्यांना एकत्र केलं आणि त्या ठिकाणाहून त्यांनी ठणकावून सांगितलं की याला जबाबदार असलेल्या लोकांना कधी अटक करणार आहात, अध्यक्षांचा राजीनामा कधी घेणार आहात. आणि झालंय बघा, आज पेपरला सगळीकडे बातम्या आल्यात की 6 लोकांवर गुन्हे दाखल झाले आणि 6 लोकांना आता अटक केलेली आहे. पोलीस कोठडीमध्ये ते सध्या आहेत. पण सांगायचा मुद्दा म्हणजे ह्या आयोगाचे अध्यक्ष, MPSCचे अध्यक्ष जे या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार आहे, ज्यांच्या काळामध्ये इतका मोठा पेपर फुटतो, 34,000 विद्यार्थ्यांना याचा फटका बसतो, त्यांना त्रास होतो, त्यांचं 1 वर्ष वाया जातं आणि याच्यासाठी जबाबदार असलेले अध्यक्ष राजीनामा कधी देणार आहेत. 6 लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत हे आपण सगळे बोलत राहिल्यामुळे, आणि म्हणून मी म्हणत असते की जास्तीत जास्त आपण बोलत राहिलं पाहिजे, व्हिडिओ शेअर करत राहिलं पाहिजे, कमेंट करत राहिलं पाहिजे. तुम्हाला स्वतःला सुद्धा जितकं होईल तितकं तुम्ही बोलत राहिलं पाहिजे. पण हे सगळं झालं, अध्यक्षांचा राजीनामा कधी घेणार आहात तुम्ही? तुम्हाला सांगते मित्रमैत्रिणींनो, 1997 मध्ये MPSCचा असाच पेपर फुटला होता. तेव्हा MPSCच्या अध्यक्षांना, आयोगाच्या अध्यक्षांना अटक केली होती, त्यांना जेलमध्ये टाकलं होतं. हा या देशाचा इतिहास आहे. जेव्हा सत्तेमध्ये प्रामाणिक लोक असतात, ज्यांची इच्छा असते की चुकीला चूक म्हणावं आणि चूक केली असेल तर त्यांना शिक्षा व्हावी, असे लोक जेव्हा सत्तेत असतात ना, तेव्हा ते चूक करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा करतात. त्यांना जी कायद्याने व्हायला पाहिजे ती शिक्षा होते. पण आजही MPSCमध्ये 30 वर्षानंतर पुन्हा एकदा घोटाळा झाला. पण आयोगाचे अध्यक्ष यांना जेलमध्ये टाकणं तर सोडाच, त्यांचा साधा राजीनामासुद्धा घेतलेला नाही आहे. त्यांचा राजीनामाच घेतला पाहिजे आणि यांच्या ठिकाणी जे आहे ते अत्यंत प्रामाणिक असलेले कोणीतरी व्यक्ती हे बसवले पाहिजे. ज्यांचा पास्ट एकदम क्लिअर आहे, स्वच्छ आहे, अशा लोकांना तिथे बसवलं पाहिजे. आजचे यावेळेचे जे MPSCचे अध्यक्ष आहेत ना, त्यांचा पास्ट चांगला नाही आहे. ते याच्या आधी ज्या पदावर होते तिथे खूप मोठे मोठे घपले त्यांनी केलेले आहेत. आणि त्यामुळे अशाच माणसाला जर पुन्हा बसवणार असाल तर पुन्हा एकदा जे आहे ते हे होऊ शकतं. आता आज ज्या 6 लोकांना अटक झालेली आहे, या 6 लोकांची नावं जर पाहिली तर याच्यातले जे आहे ते मॅक्सिमम लोक हे आयोगामधलेच अधिकारी आहेत. पहिलं नाव आहे अभिजित लेंडवे, अप्पर सचिव आहे MPSCचे. दुसरं नाव आहे विश्वेश्वर नकाते, हे सहाय्यक कक्ष अधिकारी आहेत MPSCचे. गोपाळ मराठे, सहाय्यक कक्ष अधिकारी आहेत MPSCचे. म्हणजे हे लोक तर MPSCमधलेच आहेत, आयोगामधले, ज्यांनी की पेपर असा काढून दिला मस्त. आणि घेणारे कोण होते मग? तर घेणारा एक माणूस होता क्लासवाला, प्रवीण पाटील, कौटिल्य अकॅडमी, यांना सुद्धा अटक झालेली आहे. आता घेणारे जेवढे दोषी आहेत त्याच्यापेक्षा डबल दोषी आहेत देणारे. कारण मागणारे तर असतीलच भुरटे की आम्हाला पेपर द्या, पेपर फोडून द्या, काय आहे ते गेस पेपर सांगा, प्रश्न सांगा, है ना. मागणारे भुरटे असतातच. पण ज्या लोकांना पगारावर तिथे बसवलेलं आहे त्यांनी बिनधास्तपणे पेपर यांना दिले. दुसरा विकत घेणारा जो आहे तो अमृत पाटील, लोकेश पाटील किंवा गौरव पाटील, हे लोक हे सगळे MPSCच्या बाहेरचे आहेत की ज्यांनी त्याचा वापर केला, घेतले. आणि हे वरच्या आयोगाच्या याच्यामधले लोक. बरे, हा पेपर फुटला याची पण एक रंजकच कहाणी आहे की एका मुलांनी आपल्या प्रेयसीला तिचा पेपर चांगला जावा म्हणून पेपर फोडून विकत घेऊन तिला दिला. ह्या पोरीनी पेपर सोडवला मस्त. ती राज्यात 7व्या क्रमांकावर आली. पेपर सोडवला, मेन्स दिली, इंटरव्ह्यू दिला, 7व्या नंबरवर ती आली. म्हणजे बघा तुम्ही. आता ह्या पोरीचं काय झालं तर त्या आपल्या ज्या प्रियकरांनी तिला पेपर दिला होता त्या पोरीनी केला ब्रेकअप, सोडून दिलं त्या मुलाला आणि दुसरीकडेच लग्न करून टाकलं. त्यामुळे चिडून ह्या मुलांनी जे आहे ते हे भांडाफोड केला की अहो हे कसं आहे की या मुलीला जे आहे ते पेपर दिलेला होता, हे बघा ही पेपर फुटी झालेली होती. का तर एवढं फ्रस्ट्रेशनमध्ये गेले, त्याला असं वाटलं की अरे आपण ज्याच्यासाठी केलं, ज्या मुलीसाठी
तिने आपल्याला धोका दिला, पण बाबू तुनं पहिल्यांदा धोका दिला होता या पूर्ण व्यवस्थेला, या पूर्ण नीतिमत्तेलाच. त्याच्यामुळे पुढे ती धोका देणारच. तर त्या पोरांनी हे भांडफोड उघड करून सांगितलं, तक्रार केली आणि मग अनेक लोकांनी तक्रारी केल्या, फक्त एकच नाही. जेव्हा तक्रारी लोक करत होते तेव्हा हे आयोगाचे भुरटे लोक सांगत होते की जे लोक अशा प्रकारे अफवा पसरवत आहेत त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू. म्हणजे तुम्ही इतका धाक दाखवू पाहत होते. जे लोक खरं सांगायचा प्रयत्न करत होते की अरे बाबा चोरी झाली, चोरी झाली, म्हणजे इथून पुढे कोणी चोरी झाली हे म्हणूच नाही, चोरी होताना मस्त बघावं आणि गप्प बसावं, अशीच यांची इच्छा आहे. तर यांनी केस करण्याचे धाक दिले, पण तरीही हे टिकलं मॅटर. कारण की मी तुम्हाला सांगते, काही लोक बोलत होते, रस्त्यावर उतरत होते. रोहित पवार आलेले होते, अनेक विद्यार्थी संघटना याच्या मागे होत्या, ज्या लढा देत होत्या आणि सांगत होत्या. परवाच्या दिवशी राहुल गांधी पुण्यामध्ये आले तेव्हा सुद्धा एक मुलगी ज्या स्टेजवर आली होती तिने औषध निरीक्षक पदासाठीची परीक्षा दिली होती. तिने सांगितलं की हा आमचा पेपर फुटला आहे, याच्यासाठी जबाबदार असलेले लोक फरार आहेत, गुजरातमध्ये गेलेले आहेत, तुम्ही काहीतरी करा. ते झालं आणि 2च दिवसात जे आहे ते बातमी आली की हो हा पेपर फुटला होता. MPSCनी परिपत्रक काढून जाहीर केलं. आज MPSC म्हणते या 6 लोकांना अटक केली. अरे तुम्हाला काही वाटतं? अध्यक्ष कुठे आहेत? एखाद्या कंपनीमध्ये काम करताना जेव्हा एखाद्या डिपार्टमेंटच्या अंडर काहीतरी घोळ होतो ना, तेव्हा डिपार्टमेंटच्या हेडला पहिले पकडतात का बाबा तू का झोपला होता का हे सगळं होत असताना. जर तू झोपला नव्हता याचा अर्थ तुला हे सगळं माहीत होतं, तुझा याच्यामध्ये कट होता. किंवा मग असंही बोललं जात आहे की मोठे मोठे लोक याच्यामध्ये वाचवले आहेत आणि या 6 लोकांना अटक केल्याचं दाखवलं आहे. ते असं होतं ना की काही लोकांना वाचवण्यासाठी काही लोकांना अटक करून द्यायची. म्हणजे लोकांना असं वाटतं अरे वा 6 लोकांना अटक झाली, वा प्रशासन चांगलं काम करते, पोलीस प्रशासन चांगलं काम करते, चुकीच्या लोकांना शिक्षा होते, यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण हे जे वरचे अजून आहेत, जे स्वतःला वाचवत आहेत किंवा ज्यांना वाचवण्यासाठी जे आहे ते फक्त या 6 लोकांवर हे झालेलं आहे. असं आहे का? CBIने जे इन्व्हेस्टिगेशन केलं त्याचा तपासाचा अहवाल हा सार्वजनिक व्हायला पाहिजे. आणि मी म्हणते की हा आपल्या सगळ्यांना कळलं पाहिजे की कसा तपास केला, कशावरून काय कळलं त्यांना, कुठल्या मेसेजवरून, फोटोवरून, फोनवरून, कोणत्या तारखेला हे कळलं, किती प्रश्न लीक झाले होते, हे पूर्ण समोर आलं पाहिजे. तेव्हा कळलं ही व्यवस्था किती पोखरली आहे या लोकांनी म्हणून. हे MPSCच्या अध्यक्षांना जे आहे ते राजीनामा त्यांचा लवकरात लवकर घेतला पाहिजे, नाहीतर MPSCचे विद्यार्थी आंदोलन करणार आहेत. काल ते रस्त्यावर आले होते, आता परत एकदा येतील. आणि बघा या देशामध्ये हे जे अप्रामाणिक लोक वरून इथपासून वरपासून दिल्लीपासून गल्लीपर्यंत जे बसलेले आहेत ना, त्यांनी इतकं पोखरलं या देशाला. तुम्ही कुठेही जा, इतका पैसा जो आहे तो वाटला जातोय, इतका भ्रष्टाचार चाललेला आहे. म्हणजे सगळा सरकारच्या तिजोरीतला पैसा हा चुकीच्या कामासाठी वापरला जातोय, भ्रष्टाचार करण्यासाठी वापरला जातोय. आणि म्हणून लोकांच्या योजनांसाठी पैसे नाही, शाळांसाठी पैसे नाही आहेत, लाडक्या बहिणीसाठी पैसे नाही आहेत, शेतकऱ्यांना हमीभाव द्यायला पैसे नाही त्यांच्याकडे. हे सगळं थांबवायला लागेल. आपण सगळ्यांनी जर लक्ष दिलं ना तरच हे होईल. या सगळ्यावर जे काय पुढे अपडेट येईल मी तुम्हाला कळवत राहील. पण याच्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रियासुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आमदे थँक्यू सो मच.